हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द झाडे आरी वर्क क्लासेस। या व्हिडिओमध्ये आज आपण पाईप क्लीनरपासून गौराईसाठी सुंदर अशी ही वेणी बनवणार आहोत। ती वेणी बनवण्यासाठी मी इथे डार्क पिंक कलरचा एक पाईप क्लीनर घेतलेला आहे। आता डार्क पिंक कलरचा पाईप क्लीनर घेऊन तो एकदम मध्यभागी कट करून घेतला। त्यानंतर दुसरा पण लाईट पिंक कलरचा एक पाईप क्लीनर घेतलेला आहे, तो देखील मी इथे अर्ध्यामध्ये बेंड करून कट करून घेतला। आता तो बेंड करून कट केलेले जे दोन पार्ट आहेत ते एकदम व्यवस्थित बेंड करून घेतले। तुम्ही इथे पाहू शकता, आपल्याला एक पाकळी बनवण्यासाठी 3 पाईप क्लीनरचे तुकडे लागणार आहेत, एक डार्क पिंक आणि दोन लाईट पिंक। आता एक डार्क पिंक घेऊन त्यामध्ये 2 लाईट पिंक तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी टाकून घेतलेले आहेत। आता टाकून घेतल्याच्या नंतर वरचे जे डार्क पिंक आहेत ते खालच्या साईडला बेंड करून घ्यायचे आणि व्यवस्थित पाकळ्या सर्व जे पाईप आहेत ते व्यवस्थित अरेंज करून जो मोठा पाईप क्लीनर असेल तो बाकीच्या सर्व पाईप भोवती व्यवस्थित गुंडाळून घ्यायचा। अशा पद्धतीने ही आपली इथे एक पेटल तयार झालेली आहे। कलर कॉम्बिनेशन तुमच्या मर्जीने करायचे आहे, तुम्हाला जो कलर पाहिजे तो कलर तुम्ही इथे यूज करू शकता। आता या पाकळ्या बनवून झाल्याच्या नंतर त्यातील फक्त एक पाईप बाजूला ठेवायचा आहे आणि खालचे जे उरलेले पाईप क्लीनरचे एक्स्ट्राचे तुकडे आहेत ते तुम्ही इथे कट करून घ्यायचे आहेत। सर्व तुकडे व्यवस्थित कट करून घ्यायचे म्हणजे खालचा भाग देखील एकदम व्यवस्थित फिनिशिंगमध्ये येईल। तुम्हाला जर सिंगल कलर वापरायचा असेल तर तुम्ही इथे सिंगल कलर देखील वापरू शकता आणि जर अशा पद्धतीने मल्टी कलरची पाकळी किंवा फ्लावर बनवायचे असेल तर त्या पद्धतीचा वापर तुम्ही करू शकता। प्रत्येक स्टेप एकदम काळजीपूर्वक करा, कारण तुम्ही जर व्यवस्थित फिनिशिंगने ह्या पाकळ्या तयार करून घेतल्या तर तुमचे फ्लावर देखील एकदम सुंदर दिसेल। आता या पाकळ्या इथे कट करून झालेल्या आहेत। त्यानंतर आपल्याला या ज्या पाकळ्या आहेत त्या एकमेकांना ग्लू गनच्या साहाय्याने चिटकवून द्यायच्या आहेत। त्यासाठी मी एका पेटलला ग्लू लावून घेतलेला आहे। एकदम व्यवस्थितपणे एकमेकांना इथे पेटल चिटकवून घेतलेले आहेत। या पेटल व्यवस्थित चिटकवून घ्या। चिटकवताना जर थोड्याफार खालीवरी झाल्या तर फिनिशिंग व्यवस्थित दिसणार नाही, पाकळ्या देखील लहान मोठ्या दिसतील आणि जेव्हा आपण ग्लूने चिटकवतो तेव्हा 1-2 सेकंद पाकळी पकडून ठेवा म्हणजे ती पाकळी व्यवस्थित स्टिक होईल। आता इथे 2 पाकळ्या चिटकवून झाल्याच्या नंतर आपल्याला अजून 2 पाकळ्या इथे घ्यायच्या आहेत आणि त्या एकमेकांना चिटकवायच्या आहेत। 2-2 करून आपण आता इथे 2 पाकळ्या एकमेकांना चिटकवून घेतलेल्या आहेत। आपल्याला जसा पाहिजे तसा शेप आपण इथे या पेटल्सला देऊन घेऊ शकतो। आता इथे 2-2 पाकळ्या चिटकवून झाल्याच्या नंतर आपल्याला 5 फुलांचे फ्लावर बनवायचे आहे। त्यासाठी ज्या आधी 2 चिटकवून घेतलेल्या पाकळ्या होत्या त्यांना अजून एक पाकळी मी इथे एकदम व्यवस्थितपणे चिटकवून घेतलेली आहे। आता ही पण पाकळी चिटकवून घेतल्याच्या नंतर आपल्याला त्या ज्या आधीच्या 2 पाकळ्या होत्या त्या देखील या 3 पाकळ्यांना चिटकवून घ्यायच्या आहेत, परंतु हे जे 3 पाकळ्या आहेत त्या एकदम व्यवस्थित स्टिक करून घ्या। आता या ज्या 2 पाकळ्या होत्या त्या आपण पहिल्या 3 पाकळ्यांना व्यवस्थित चिटकवून घेणार आहोत। पॉईंट टू पॉईंट इथे पाकळ्या चिटकवून घ्या म्हणजे फ्लावरची फिनिशिंग देखील एकदम व्यवस्थित येईल। पाकळ्या जर खालीवर चिटकवण्यात गेल्या तर व्यवस्थित फिनिशिंग दिसणार नाही आणि जेव्हा वरतून चिटकवून होईल तेव्हा खालच्या स्टेमला पकडा म्हणजे तिथून जास्त चिटकण्याची गरज असते। खालची स्टेम तुम्ही जेवढी व्यवस्थित पकडाल फ्लावर तेवढे जास्त पॅक होईल। आता आपले इथे फ्लावर एकदम व्यवस्थित स्टिक करून झालेले आहेत। आता आपल्याला खालचा पार्ट जो आहे तो व्यवस्थित करून घ्यायचा आहे म्हणजे जेणेकरून या पाकळ्या नंतर सुट्ट्या होणार नाहीत किंवा निघणार नाहीत। तर खालचा पार्ट करण्यासाठी आपल्याला एक ग्रीन कलरचा पाईप क्लीनर घ्यायचा आहे आणि तो पाईप क्लीनर ही जी स्टेम तुम्हाला दिसत आहे त्या स्टेम भोवती एकदम असा राऊंड फिरवून घ्यायचा आहे। तुम्ही इथे पाहू शकता, फक्त राऊंड आपल्याला स्टेम भोवती पाईप क्लीनर फिरवून घ्यायचा आहे। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ग्लू गनचा वापर करून देखील हा जो ग्रीन पाईप क्लीनर आहे तो चिटकवून घेऊ शकता। आता तुम्ही इथे पाहू शकता एक सुंदर असा बेस इथे तयार झालेला आहे। हा जो सुट्टा ग्रीन पाईप क्लीनर दिसत आहे तो ग्लू गनच्या साहाय्याने आपण इथे तिथेच स्टिक करून देऊ म्हणजे हे फ्लावर व्यवस्थित स्टिक होईल। आता इथे ग्लू गनचा वापर करून उरलेला पार्ट मी चिटकवून दिलेला आहे। त्याच्याने काय होईल तर एक व्यवस्थित सुंदर असा बेस इथे तयार होईल।
आता इथे बेस बनवण्यासाठी आपण ग्रीन स्टिकचा यूज करणार आहोत. मी इथे ग्रीन स्टिक थोडी थोडी हाताने बेंड करून बोटाच्या सहाय्याने वाकवून घेतलेली आहे आणि ज्या पद्धतीचा वेणीचा शेप असतो थोडा कर्वी, त्या पद्धतीचा शेप मी इथे या ग्रीन स्टिकला दिलेला आहे. आता ग्रीन स्टिक वाकवून झाल्याच्या नंतर आपल्याला ग्रीन कलरचा पाईप क्लीनर घ्यायचा आहे आणि तो व्यवस्थित ग्रीन स्टिकच्या भोवती गुंडाळून ही ग्रीन स्टिक पूर्णपणे हाईड करायची आहे. तुम्ही सुरुवातीला ग्लू लावून देखील ही जी ग्रीन स्टिक आहे त्यावरती हा ग्रीन कलरचा पाईप क्लीनर गुंडाळून घेऊ शकता. एकदम व्यवस्थितपणे इथे हा पाईप क्लीनर गुंडाळून घ्यायचा आहे. पूर्ण काडी इथे हाईड झाली पाहिजे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही पूर्ण स्टिक भोवती देखील ग्लू लावून चिटकवून घेऊ शकता. अशा पद्धतीने आपल्याला हळूहळू ही पूर्ण जी काडी आहे ती कव्हर करून घ्यायची आहे. तुम्हाला जो कलर इथे स्टिकसाठी स्टिक हाईड करण्यासाठी वापरायचा आहे तो तुम्ही इथे वापरू शकता. एंडला देखील पाईप क्लीनर चिटकवून झाल्याच्या नंतर आपली इथे ग्रीन स्टिक आणि हे फ्लावर तयार करून झालेले आहेत. आता सुरुवातीला मध्यभागी ही जी आपली स्टिक आहे त्यावरती आपल्याला फ्लावर स्टिक करून घ्यायचे आहे. त्यासाठी मी इथे थोडा जास्त ग्लू लावून एकदम मध्यभागी हा जो आपण बेस बनवून घेतलेला होता त्याच्या मध्यभागी इथे फ्लावर चिटकवून घेतलेले आहे. 1-2 सेकंद फ्लावर चिटकवल्याच्या नंतर तिथेच पकडून धरायचे आहे म्हणजे ते व्यवस्थित स्टिक होईल. आता मधले फ्लावर व्यवस्थित स्टिक करून झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्या साईडचे फ्लावर बसवून घ्यायचे आहेत. त्यासाठी मी दुसरे अजून एक फ्लावर घेतलेले आहे. आधी बसवून बघायचे ते फ्लावर कुठे बसवता येईल. सुरुवातीला ते फ्लावर आधी बेसला चिटकवायचे म्हणजे खालच्या साईडला ग्लू लावून घ्यायचा. ग्लू लावून घेतल्याच्या नंतर ते आपल्याला फ्लावर कुठे बसवायचे आहे तिथे एकदम व्यवस्थित बसवून घ्यायचे म्हणजे आपल्या बेसवर आधी बसवून घ्यायचे. बेसवर बसवून झाल्याच्या नंतर एकमेकाला फुले व्यवस्थित चिटकवून राहावीत यासाठी आपल्याला खालची जी पेटल आहे त्यावरती ग्लू टाकून घ्यायचा आणि दुसऱ्या फुलाची म्हणजे आधी चिटकवलेल्या फुलाची पेटल जिथे येईल तिथे ते फ्लावर एकमेकांना 2 फ्लावर एकदम व्यवस्थित चिटकून घ्यायचे. 1-2 सेकंद हात तसाच पकडून ठेवा म्हणजे फ्लावर एकदम व्यवस्थित चिटकून बसतील. आता इथे 2 फ्लावर चिटकून झाल्याच्या नंतर आपल्याला एकदम कॉर्नरचे म्हणजे तिसरे फ्लावर चिटकवून घ्यायचे आहे. त्यासाठी आपल्याला कुठे फ्लावर प्लेस करायचे आहे ती जागा ठरवायची आणि तिथे हे फ्लावर ग्रीन स्टेम जी आपण खाली बनवलेली होती त्यावरती आधी व्यवस्थित चिटकवून द्यायचे. त्याच्यावरती चिटकवून दिल्याच्या नंतर आपली जी 2 नंबरच्या फ्लावरची पेटल आहे त्यावरती चिटकवायचे. परंतु बेसला आधी व्यवस्थित चिटकले आहे की नाही हे बघा. ते बघून झाल्याच्या नंतर आपले 2 नंबर फ्लावर आणि 3 नंबर फ्लावर एकमेकाला अटॅच व्हावीत यासाठी 2 नंबरच्या आणि 3 नंबरच्या फ्लावरच्या पेटलवरती ग्लू टाकून एकदम व्यवस्थित बसवून घ्यायचे आहेत. हे फुले आपण कशी जोडायची, एकमेकांना फुले कशी जोडता येतात यासाठीचा व्हिडिओ पण आपण आधी बघितलेला आहे. जास्वंदीचे फुले याच पद्धतीचा वापर करून आपण जोडलेली आहेत. त्याच पद्धतीचा वापर करून इथे आपल्याला ही फुले देखील चिटकवून किंवा जोडून घ्यायची आहेत. फरक फक्त एवढाच आहे की एका पहिल्या व्हिडिओमध्ये आपण रिबनवरती फ्लावर चिटकवले होते आणि इथे आता या ग्रीन स्टेमवरती चिटकवत आहोत आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण डायरेक्टली एकमेकांना फुले अटॅच केली होती. इथे ग्लूगनचा यूज करून आपण ही फुले एकमेकांना अटॅच करत आहोत. आता इथे हे 3-4 नंबरचे फ्लावर देखील आपल्याला एकदम व्यवस्थित ज्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी व्यवस्थित प्लेस करून घ्यायचे. प्लेस करून स्टिक करून घ्यायचे. ते स्टिक करून झाल्याच्या नंतर आपले जे लास्टचे फ्लावर आहे त्याच्या देखील स्टेमला ग्लू लावून घ्यायचा आणि ते फ्लावर देखील 4 नंबरच्या फ्लावरच्या खाली घालून एकदम व्यवस्थित चिटकवून घ्यायचे आणि पेटल्स देखील एकदम व्यवस्थित अरेंज करून एकमेकांना चिटकवून घ्यायच्या. पेटल्स चिटकवून झाल्याच्या नंतर 1-2 सेकंद हात तसाच पकडा म्हणजे पेटल व्यवस्थित चिटकतील आणि फ्लावर देखील व्यवस्थित चिटकेल. तुम्ही इथे पाहू शकता मी पेटल एकमेकांना चिटकत आहे. तर 1-2 सेकंद व्यवस्थित स्टिक होईपर्यंत मी पेटल एकमेकांवरती धरून ठेवत आहे.
जेणेकरून पेटल नंतर निघणार नाही. आता ही वेणी इथे बनवून तयार आहे, परंतु जर आपल्याला याला लीफ म्हणजे पान ॲड करायचे असतील तर त्याच पद्धतीची पाने मी इथे बनवून घेऊन ती फक्त पेटलच्या फ्लावरच्या मध्ये चिटकवून देत आहे. तुम्ही पाहू शकता आपल्याला जिथे पाहिजे तिथे आपण ही पाने व्यवस्थित चिटकवून द्यायची आहेत किंवा देऊ शकतो आणि फक्त वरच्या साईडला दिसतील अशा पद्धतीने ही पाने आपल्याला चिटकवून द्यायची आहेत. तुम्हाला जर जास्त पान बसवायचे असतील तर एका ठिकाणी तुम्ही 2-2 पान बसवू शकता, परंतु मला इथे एकच पान बसवायचे आहे, तर मी इथे एक पान व्यवस्थित चिटकवून देऊन ही वेणी तयार करून घेतलेली आहे. जर वेणी बनवताना तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता किंवा इंस्टाग्रामवर झाडे आरी वर्क क्लासेस या पेजवर तुम्ही मला डायरेक्टली मेसेजसुद्धा करू शकता आणि नेक्स्ट व्हिडिओ कशाचा पाहिजे याबद्दलसुद्धा तुम्ही कमेंट करून सांगू शकता आणि कसा वाटला हा व्हिडिओ याबद्दल तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. पाईप क्लीनर फ्लावरचे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी झाडे आरी वर्क क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. थँक्यू.